जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतृवर्गाला चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचे या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा 40वा दिवस 9 फेब्रुवारी 2026 सोमवार। चला तर मग आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया। संत शिरोमणी समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना देऊ। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। पुढील ग्रंथ वाचन सुरू करण्यापूर्वी आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती जी समर्थ श्री रामदास स्वामी यांनी स्वतः लिहिलेल्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथात दशक प्रथम समास प्रथम येथे वर्णन केलेली आहे। चला तर मग या फलश्रुतीचे आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये येथे समर्थ श्री रामदास स्वामी यांना सांगावायचे आहे की जो व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नियमित वाचन किंवा श्रवण करील त्याच्या आचारामध्ये म्हणजे आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परम भाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके संशयाचे अनेक धागे दोरे संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। सध्या आपण दशक दुसरा समास सातवा ज्याचे नाव आहे
सत्वगुण लक्षण या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 71 ते ओवी क्रमांक 80 या ओव्यांचा त्यांच्या मराठीतील अनुवादासहित वाचन केले. आज आपण ओवी क्रमांक 81 ते ओवी क्रमांक 88 जी या 7व्या समासाची शेवटची ओवी आहे, या अशा ओव्यांचं आज आपण वाचन करणार आहोत. चला तर मग आपल्या वाचनास सुरुवात करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून तिसरी ओळ जेथे 80 ओवी क्रमांक 80 समाप्त होते आहे ते भक्तीचा अभ्यास बारी अशा रीतीने 81वी ओवी चालू होत आहे. तर तिथूनच आपण आपल्या आजच्या वाचनास सुरुवात करूया. भक्तीचा हव्यास भारी ग्रंथ सामग्री जो करी, धातू मूर्ती नाना परी तुझी तो सत्वगुण, जळफळीत उपकरणे माळा गवाळी आसने, पवित्रे सोज्वळे वसने तो सत्वगुण. परपिडेचे वाहे दुःख परसंतोषाचे सुख, वैराग्य देखो न हरिक वाटे तो सत्वगुण. परभूषणे भूषण परदूषणे दूषण, परदुःखे सिने जान तो सत्वगुण. आता असो हे बहुत देवी धर्मी ज्याचे चित्त, भजे कामना रहित तो सत्वगुण. ऐसा हा सत्वगुण सात्विक संसार सागरी तारक, येणे उपजे विवेक ज्ञान मार्गाचा. सत्वगुणे भगवत भक्ती, सत्वगुणे ज्ञान प्राप्ती, सत्वगुणे सायोज्य मुक्ती पावी जेते. ऐसी सत्वगुणाची स्थिती स्वल्प बोलिले यथामती, सावध होऊन श्रोती पुढे अवधान द्यावे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सत्वगुण नाम समास सप्तम. जय जय रघुवीर समर्थ. इथे 7व्या समासाची समाप्ती होत आहे. आता पुढे आपण ओवी क्रमांक 81 ते ओवी क्रमांक 88 यांचा मराठीतील अनुवाद वाचूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून 4व्या ओळीवर 81 ओवी क्रमांक 81 ला सुरुवात होत आहे. तिथूनच आपण आजच्या वाचनाची सुरुवात करूया. भक्तीचा एकसारखा अतिशय छंद लागला आहे, म्हणून भक्तिशास्त्राची ग्रंथ सामग्री करतो आहे. स्वतः नवीन ग्रंथ रचणे किंवा दुसऱ्यांनी केलेले आपण लिहून आपल्या संग्रही ठेवणे. अनेक प्रकारच्या भगवत प्रतिमेच्या पूजा करतो आहे. अनेक प्रकारच्या साहित्याने म्हणजे प्रतिमा पूजा करतो आहे. स्वच्छ लखलखीत अशी उपकरणी माळा संभळ्या आसने वस्त्रे ही सर्व शुद्ध व स्वच्छ असतात. ही त्याला स्वच्छ आवडतात तो सत्व गुण. दुसऱ्यास पीडा झाली की ज्यास दुःख होते व दुसऱ्यास संतोष झाला की ज्यास सुख वाटते, जो परदुःखे दुःखी व परसुखे सुखी होतो, वैराग्य पाहून ज्याला आनंद वाटतो तो सत्व गुण. दुसऱ्यास भूषण मिळाले की ज्या स्वतःला भूषण मिळाल्याप्रमाणे आनंद वाटतो आणि दुसऱ्यास लागलेल्या दूषणाने स्वतःला लागल्याप्रमाणे दुःख होते. एकंदरीत दुसऱ्याच्या दुःखाने ज्याला कष्ट होतात तो सत्व गुण असो. आता हा विचार पुष्कळ झाला. तात्पर्य हेच की ज्याचे चित्त देवाधर्मात असते व जो निष्कामपणे देवाची भक्ती करतो तो सत्वगुण. असा हा सत्वगुण सात्विकपणामुळे म्हणजे स्वाभाविकपणाने संसार समुद्रातून तरुण देणारा असून त्याच्या योगाने
ज्ञान मार्गाचा विचार उत्पन्न होतो. असा हा सत्वगुण संसारी तारक आहे. ज्ञान विवेक याने स्फुरतो. या सत्वगुणामुळे भगवत भक्ती, नंतर आत्मज्ञान व तदनंतर सायुज्य मुक्ती ही क्रमाने प्राप्त होतात. या सत्वगुणामुळे भक्ती सुख मिळते, सायुज्य मोक्ष अखेर हाच देतो. असे हे सत्वगुणाचे वर्णन थोडक्यात यथामती केले आहे. आता श्रोत्यांनी सावधपणाने पुढील विषयाकडे लक्ष द्यावे. इति श्री दशक 2 समास 7 इथे दुसऱ्या दशकातील 7व्या समासाचा मराठीतील अर्थ समाप्त होत आहे. पुढील समासाचे वाचन आपण पुढील भागात पाहूया. आता आजच्या या ग्रंथ वाचनाची सांगता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतांना त्यांनी केलेल्या ग्रंथ श्रवणाबद्दल खूप खूप आभार. असेच नित्य नियमाने आपण ग्रंथ श्रवण करीत राहा आणि आमचे हे ग्रंथ वाचन आपणास आवडल्यास, आपणास थोडाफार ज्ञानबोध होत असल्यास आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, की जेणेकरून हा स्तुत्य उपक्रम पुढे सतत चालू ठेवण्यास आम्हाला प्रोत्साहन मिळेल. ही आपणास नम्र विनंती. जय जय रघुवीर.